छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले एकमेकांचं कौतुक। नायगावमध्ये सावित्री फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये फडणवीस आणि भुजबळ एकाच मंचावर। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी होणार असेल तर फडणवीस कौतुकासाठी पात्र। सामनाच्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, फडणवीसांकडूनही आभार। मंत्रिपदासाठी अधीर असलेल्या मंत्र्यांकडून पदभार घ्यायला मात्र उशीर। दत्तात्रय भरणेंची अजूनही क्रीडा मंत्रालयाकडे पाठ। केवळ मुख्यमंत्रीच ॲक्शन मोडमध्ये, सुप्रिया सुळेंची टीका। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार। बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख निवडीनंतर होणार प्रदेशाध्यक्षांची निवड। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद घेणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। बीडमधील खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार। कराडचं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची विष्णू साठेची कबुली। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये हिंदी भाषिक फळ विक्रेत्याकडून मराठी तरुणाला शिवीगाळ। फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोलण्यासाठी सांगितल्यामुळे राग, मराठी तरुणावरच गुन्हा। सावित्रीबाई फुलेंचं स्मारक 5 वर्षांमध्ये पूर्ण करू। नायगावमधल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन। निधी कमी पडू देणार नसल्याची ही ग्वाही। पुण्यामध्ये 2 व्हीलर विकणाऱ्या शोरूम्सना हेल्मेट देण्याची सक्ती। नवी दुचाकी विकताना ग्राहकांना 2 हेल्मेट्स देणं आता अनिवार्य। चालू आर्थिक वर्षामध्ये परकीय गुंतवणूक दुप्पट होण्याची शक्यता। 6 महिन्यातच 1,13,000 कोटींची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।